वेलकम बॅक टू फुलटॉस मराठी. जरा गॅप झाली आपली फुल व्हिडिओची, बट मुंबई इंडियन बद्दल बोलण्याआधी मला चैतन्य तुला विचारायचं आहे की पंजाबच्या भवितव्याचा आता प्रश्न यायला लागलाय. हो ना, म्हणजे दोन टू हाफची स्टोरी झाली त्यांची. हा, एक्झॅक्टली. पहिल्या हाफ मध्ये 7 पैकी 6 जिंकले आणि एक सुद्धा ती हरले नाहीत. एक हे झाली ती पण पावसामुळे त्यांना तो, आणि आता 5 हरले. आता त्यांना दोन्ही जिंकायला पाहिजे, त्यांना कन्फर्म क्वालिफिकेशन जर हवं असेल तर. आणि त्या 2 मध्ये पण नेक्स्ट मॅच त्यांची आरसीबी बरोबर आहे. सो एक्झॅक्टली. आणि त्यांचा इश्यू काय आहे ना, आता धर्मशालाला ऍक्च्युली मला हा एक मेन मुद्दा मांडायचा, तो आपण नंतर बोलूया. पण धर्मशालाला ते टॉस जिंकत नाहीयेत आणि तिकडे त्यांना डिफेंड करणं जमतच नाही. जेवढ्या मॅचेस, आय थिंक 2 मॅचेस झाल्या धर्मशालाला, दे कॅन नॉट डिफेंड देअर. बट मला असं वाटतंय ना की आता कालची पण मॅच जर तू बघितलीस किंवा त्यांच्या आधीच्या पण मॅचेस बघितल्या, चल आपण धर्मशालाच घेऊया आणि कालचंच घेऊया की ते टॉस हरले. आणि पण असं काही टोटल किंवा असं काही गेम ते खेळले नाहीत की ते डिफेंड करणं अवघड होतं त्यांच्यासाठी. त्यांच्याच मिस्टेक्स खूप होत आहेत प्रचंड. तरी काल त्यांनी कॅचेस सोडले नाही. हा, म्हणजे नाही, त्यात पण काल पण म्हणजे टेक्निकली सोडलेत 1-2 कॅच, पण म्हणजे ते डिफिकल्ट होते. आपण असं डिफिकल्ट. येस येस, टोटली. आणि हाय अल्टिट्यूडला असल्यामुळे, उंचावर असल्यामुळे, आय थिंक समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचावर आहे, त्यामुळे बॉल खूप फास्ट ट्रॅव्हल करतो. आणि आय गेस म्हणूनच मागच्या मॅचला त्यांनी चहल टीम मध्ये असताना त्याला बॉलिंग दिली नाही, कारण स्पिनरला काही फारसा तिकडे उपयोग नाही. पण फास्ट बॉलरना सुद्धा बऱ्यापैकी मार पडतो. आणि ऍक्च्युली त्यांची बॉलिंग खूपच, म्हणजे आधी पण होतीच प्रॉब्लेमॅटिक, पण त्यांचे बॅट्समन खूप रन करत होते, त्यामुळे कव्हर होत होतं, दिसून येत नव्हतं. आता फॉर्च्युनेटली त्यांच्यासाठी अर्शदीप चांगली टाकतो तशी बऱ्यापैकी, पण बाकी बॉलर्स कोणीच त्याला साथ देत नाही. आणि त्यामुळे येस, आणि मार्को एन्सन मुळे एमआय जिंकली असं म्हणायला हरकत नाही. अतिशय फ्लॉप सीझन आहे मार्को एन्सनसाठी. हार्डली त्यांनी विकेट घेतल्यात, हार्डली त्यांनी काही केलं, पण मोस्टली त्यांनी रन्स लीड केल्या. 40, 45, 50, काल तर 55, पण अशाच रन्स त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आणि त्यांच्याकडे तोच एक आउट अँड आउट ऑलराऊंडर, म्हणजे बाकी पण येतात. आता ओमर जाईनी काल चांगली टाकली बॉलिंग, नंतर बॅटिंग पण चांगली केली, पण असं शुअर शॉट ऑलराऊंडर, मग त्यांना आय गेस स्टॉयनसला परत आणायला लागेल आणि यान्सनला बाहेर काढायला. राईट. बट या, म्हणजे मलाही तेच वाटतंय की आपण जरा मॅच वर आलो तर मला असं वाटतं की प्रभसिमरन काल चांगलं खेळला, म्हणजे. आणि तो ऍज युजल, म्हणजे तो तसाच खेळतो, तो प्रियांश आर्यासारखा नाही खेळत. तो थोडे बॉल घेतो सुरुवातीला सेट व्हायला, कमी रिस्क घेतो. थोडी कमी रिस्क घेतो, थोडा सेट होतो, आणि देन मग तो त्याचा स्ट्राईक रेट वाढवतो, आणि तो चांगला खेळला, म्हणजे नो डाऊट. प्रियांश आर्या गेले काही मॅच पंजाबसाठी, म्हणजे समहाऊ नाही, त्याचं म्हणजे आउट ऑफ लक गेलाय तो, त्याचं समहाऊ बसत नाहीयेत, बॅटवर येत नाहीयेत बरोबर. काल पण पाहिलं ना तर म्हणजे पंजाबकडनं अशी स्टार्ट एक्सपेक्टेड नव्हती. म्हणजे त्यांनी ती मुद्दाम केली का त्यांना जमत नव्हतं माहिती नाही, कारण प्रियांश आर्या जरी पाहिलं 17 बॉल 22 हे प्रियांश आर्याकडनं एक्सपेक्टेड नाही. एक्झॅक्टली. 17 बॉल 40, 50 असंच नाही, पण कालचं पिच पण तसं होतं, म्हणजे इव्हन मी एक्झॅक्टली म्हणजे सेम स्ट्रगल मुंबईने पण केलाय. म्हणजे असं नाहीये की ही फक्त पंजाबची स्टोरी होती. असा सेम स्ट्रगल रोहित शर्माचा पण झाला, असा सेम स्ट्रगल रदरफोर्डचा पण झाला. सो म्हणजे कधी कधी या पिचेसला थोडंसं काय म्हणता येईल, समजून घ्यायला काही बॅट्समनला डिफिकल्ट जाऊ शकतं. सगळ्यांनाच जातं असंही नाही. त्यामुळे ऑफकोर्स म्हणजे आपण दोन्ही साईडला बॅटिंगचा एक पॅटर्न सेमच होता, की काही बॅट्समनने थोडं स्ट्रगल केलं तर काही बॅट्समनने पटकन अडॅप्ट केला. आता ते डिपेंड, पण कालचं पिचच तसं होतं. अगेन कूपर कॉनली पण 22 बॉल 21 रन, म्हणजे तोही म्हणजे स्ट्राईक रेट त्या पद्धतीने वाढवू नाही शकला. पण अगेन म्हणजे बिकॉज आता आपल्याला ना 250-250 बघायची एवढी सवय झाली ना, तर त्याच्यामुळे आपल्याला असं पिच आल्यावर हा जो स्कोर आहे ना, याला आपण लगेच क्रिटिसाइज करतो. म्हणजे ऑफकोर्स तो क्रिटिसाइज करण्यासारखाच स्कोर आहे, म्हणजे नो डाऊट. पण आपण कुठेतरी हे पण कन्सिडर केलं पाहिजे की इतकं पण इझी नसतं. म्हणजे जे आपण बघत आलोय किंवा ऑडियन्स जे बघतं आणि ज्यांना असं वाटतं की अरे कालपर्यंत 250-250 तर तुम्ही इझिली करू शकत होता, आता का नाही. आम्ही दोघं साधारणतः, म्हणजे चैतन्य मी, आम्ही दोघंही हेच म्हणत होतो की 250-250 सारखं पिच असेल ना, तर तुम्हाला इतकी सवय होते ना ते बघायची, की ज्या दिवशी ते पिच तसा नसतं ना,
तेव्हा तो ज्या Exactly. पद्धतीने स्ट्राईक रेट म्हणजे 200-250चा स्ट्राईक रेट असणारा जो बॅट्समन आहे ना, तो लगेच लडखळतो किंवा लगेच त्याचं काहीतरी म्हणजे तुम्हाला खरं चित्र दिसतं. मुव्हिंग ऑन, काल सॅडली श्रेयस अय्यर पण फार काही ऍक्च्युली करू शकला कालच नाही. असं नाही, श्रेयस अय्यर गेले आय थिंक हा, जेव्हा म्हणजे- हे झाले हरतायत अशा मॅचेस, हम्म, हम्म. श्रेयस अय्यरचा फॉर्म डीप झालाय तसा बऱ्यापैकी. राईट राईट. आणि लाईनच लावली नंतर हो हो त्यांनी हो. द ग्रेट शार्दुल ठाकूर. नाही मला त्याच्यावर यायचंय, पण म्हणजे 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 त्याच्यामुळे ती त्यांना हे लागली की गळती लागली की सगळेच ग्रहण लागलं पंजाबला. मिडल ऑर्डर एकदम डिस्ट्रॉय केली. येस, मगाशी म्हणलं तसं ओमर झायनी येऊन त्यांना थोडी स्टेबिलिटी थोडं तरी. हा नाही तर तो श्रेयांश शेडगे, तो पण 5 बॉल 8 रन. शशांक तर मी काय बोलू, बिकॉज मला असं वाटतं म्हणजे मी स्पेसिफिकली शशांक बद्दल नाही बोलत आहे, पण शशांक आणि इतर यांच्याबद्दल बोलतोय. IPLच्या आधी ना पॉडकास्टला जर तुम्हाला कोणी बोलवत असेल ना, तर 10 वेळा विचार करा जायच्या आधी. म्हणजे ना उगाच तुम्ही काहीतरी कॉलर वर करून बोलून येता काहीतरी, आणि मग हे तुमचा परफॉर्मन्स हे असे असतात. आणि हे फक्त शशांकच्या बाबतीत नाही, जे लोक पॉडकास्ट करून आलेत IPLच्या आधी त्या सगळ्यांचं हा पोपट झालेला आहे. तर त्यामुळे ना म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जर काही पॉडकास्ट करायचाच असेल ना, तर तो पोस्ट IPL करा, की कसं झालं IPL, काय आमचा एक्सपिरियन्स होता, आणि ते सगळं सांगा. पण IPLच्या आधी उगाच ना हवा करून येऊ नका, बिकॉज तो ना फुटतो फुगा, तो मोठा भ्रमाचा बोकळा. हा, बट येस, अझमतुल्ला ओमर जाई काल त्याला आय गेस पहिलीच मॅच खेळला तो काल, राईट, त्यांचे पंजाब बरोबर. येस, पहिल्यांदा. सो अगेन दिस इज स्ट्रेंज की तुमच्याकडे ओमरजाई सारखा ऑलराऊंडर असताना तुम्ही म्हणजे इतका घाण सीझन आपल्या मार्को यॅन्सनचा जात असतानाही तुम्ही त्याला खेळवत राहिलात, आणि काल ओमरजाईला चान्स मिळाला आणि त्याने दाखवलं करून जे तो करू शकतो. आणि नो डाऊट 17 बॉल 38 केवळ आणि केवळ ओमरजाई होता म्हणून पंजाब 200 पर्यंत पोहोचू शकले, नाही तर 175 पण होत आहेत की नाही, हा एक डाऊट. एक्झॅक्ट, ऍब्सोल्युटली, मी हेच म्हणणार होतो आता, ते नसतेच झाले. शेवटी नंतर आय गेस त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर आणला, विष्णू विनोद आणि बाटलेट, त्यांनी पण थोडंफार विष्णू विनोदने पण 8 बॉल 15 आणि बाटलेटने पण 7 बॉल 18, म्हणजे त्यांचं छोटे कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते खूप इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन. एक्झॅक्टली, म्हणजे इव्हन ओमरजाई खेळल्यानंतर सुद्धा 200 पोचतील असं वाटलं नव्हतं. कॉन्ट्रीब्युशन ते झालं. येस येस येस. आणि नॉट जस्ट 200, म्हणजे मला तर वाटलं होतं की हे 20 ओव्हर पण खेळतात की नाही, डाऊट आहे, बिकॉज तशा पटापट त्यांच्या विकेट्स पण पडत होत्या. बिकॉज आता आपण विकेट्स पडण्याबद्दल बोलतोय, तर मला आता तुला विचारायचं आहे, व्हॉट अबाउट बुमराज कॅप्टन्सी. आणि त्याला जोडून, म्हणजे बिफोर यू आन्सर दॅट क्वेश्चन, त्याला जोडून मला असं विचारायचं आहे की बिकॉज ऑफकोर्स बुमरा आहे, तो वर्ल्ड क्लास बॉलर आहे, म्हणजे त्याच्याबद्दल डाऊटच नाही. त्याच्या अदर कॅप्टन्सी बद्दल, म्हणजे त्याच्या बॅटिंग ऑर्डर आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पण तू बोल, म्हणजे ज्याबद्दल आपण रदरफोर्ड आणि या गोष्टीबद्दल जे बोलत होतो. पण त्याच्या आधी मला त्याला जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की कोणाला कधी बॉलिंग द्यायची, कशी द्यायची, त्या बॉलर्सना काय सांगायचं, हे बाकीच्यांपेक्षा बुमराला जास्त माहिती आहे का? बिकॉज त्याने पण शार्दुल ठाकूरला घेतलं, त्याने सुद्धा दीपक चहरला घेतलं, पण त्यांना कसं खेळवायचं किंवा त्यांना बॉलिंग देताना काय इन्स्ट्रक्शन द्यायच्या, तो प्रत्येक वेळेला तूही बघितलं असशील की तो दर 1-2 बॉल नंतर शार्दुल ठाकूर असेल म्हणा किंवा दीपक चहर असेल किंवा त्यांच्याबरोबर बोलत होता, त्यांच्याबरोबर डिस्कस करत होता. तर तुझं काय म्हणणं आहे बुमरा ऍज अ कॅप्टन, डेब्यू कॅप्टन, आणि एकंदरीत बॉलिंग डिसिजन, बॅटिंग डिसिजन याबद्दल? ऍक्च्युली आय एम ग्लॅड की बुमराला कॅप्टन्सी मिळाली, कारण ही डिझर्व्स द मोस्ट आय थिंक त्या साईडमध्ये. येस, हार्दिक पांड्या सूर्यकुमार पेक्षा तो डिझर्व करतो असं मला आधीपासून वाटतं. येस येस. आणि आता त्याला मिळाले तर आय थिंक त्याला खूप बेनिफिट होतो की हिमसेल्फ इज अ फास्ट बॉलर. येस, ऍब्सोल्युटली. रोहित ओव्हर द पिरियड, रोहित शर्मा, MS धोनी, विराट कोहली, मलिंगा, यांच्याशी गोष्टी डिस्कस करून, कॅप्टन्स कडनं सल्ले घेऊन किंवा डिस्कस करून त्यालाही बऱ्यापैकी त्याचं ज्ञान आलेलं आहे. ही इज अ व्हेरी मच अ मॅच्युअर बॉलर आणि ऍब्सोल्युटली मॅच्युअर पर्सन, म्हणजे बॉलर तर. आणि आय लाईक दिस प्रोएक्टिव्ह कॅप्टन्सी की यू आर डिस्कसिंग विथ युअर बॉलर एव्हरी 2-3 बॉल्स, काय पुढचा प्लॅन आहे किंवा काय करायला पाहिजे. राईट. मला ते नुसतं एका जागेवर उभं राहून च्युइंगम चावत राहणारे कॅप्टन मला आवडत. किंवा असं पण म्हणेन की ओव्हर अॅनिमेटेड. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही
ऍब्सोल्युटली यू नीड टू बी एंगेज विथ युअर बॉलर. त्याला तेवढाच कॉन्फिडन्स मिळतो राईट. की कॅप्टन आपल्यावर विश्वास दाखवतोय, काहीतरी डिस्कस करतोय आपल्याशी आणि डिसिजन घेतोय. स्वतःचे डिसिजन घेऊन मला सांगत नाही. बरोबर बरोबर. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं आता शार्दूल ठाकूर मला अजूनही 100% गॅरंटी नाही, गॅरंटी काय म्हणतो, मला वाटत नाही की तो ही इज वन ऑफ द बेस्ट चॉईसेस की काल तो टीम मध्ये असायला पाहिजे. ऑल्दो त्यांनी 4 विकेट घेतल्या आणि सगळ्यात सक्सेसफुल कालचा तो बॉलर होता मुंबईसाठी. पण मला तुला म्हणलं होतं बघ मी सीझनच्या सुरुवातीला की तो सीझनच्या सुरुवातीला येऊन एखादा मस्त परफॉर्मन्स देतो आणि मग 3-4 मॅचेस मिनिमम तो टीम मध्ये असतो. राईट. सो आय थिंक त्याच्यासाठी परत सीझनची सुरुवात होती, कारण मध्ये तो टीम मध्ये नव्हता. पण नेव्हरदलेस त्याला ऍक्च्युली बुमराहने खूप चांगल्या पद्धतीने वापरलं. नंतर पॉवर प्ले मध्ये त्यांनी चूक केली शार्दूल ठाकूरला बॉलिंग देऊन, ते त्याला रिअलाइज झालं, कारण त्यांनी परत 15-16 रन लीड केलाय पॉवर प्ले मध्ये. पण नंतर मिडल ओव्हर्स मध्ये खूप केअरफुली त्यांनी हँडल केलं शार्दूल ठाकूरला, आणि दॅट इज कमेंडेबल. त्याच्याबरोबर आय थिंक बॉश टाकत होता बॉलिंग, आणि दोघांच्या बॉलिंगचं मिक्स खूप इम्पॉर्टंट होतं. बॉश पण बरेच स्लोअर बॉल टाकतो, आणि आय थिंक कालच्या पिचवर स्लोअर बॉल खूप इफेक्टिव्ह खूप स्लोअर बॉल मारणं बऱ्यापैकी कठीण जातो. असं म्हणजे इट शुड हॅव बीन अपोजिट, कारण बराच ड्यू होता, खूपच ड्यू होता ग्राउंडवर. म्हणजे मला वाटतं कमी होतं ड्यू. राईट. नाही, मला म्हणजे जेव्हा ग्रासचं क्लोजअप दाखवत होते ना, चमकत होती ग्रास, तर ते ड्यू मुळे असेल किंवा आय डोंट नो. कारण ड्यू पण नव्हता काल. म्हणजे थोडंसं काय म्हणता येईल, आपण थोडंफार दव असेल आधीच्या मॅच पेक्षा कमी होतं. पण ड्यू फॅक्टर एवढा नव्हता. सो त्यामुळे आय गेस स्लोअर बॉल मारणं कठीण होत होतं. त्यामुळे बॉश आणि शार्दूल ठाकूरचं जे कॉम्बिनेशन होतं ते खूप वाईजली वापरलं बुमराहने. राईट. आणि त्यामुळे ही वॉज मोर इफेक्टिव्ह. आणि चहर म्हणलं असतं, चहर आय थिंक गेले 2 मॅच चांगली टाकतोय. राईट. सो कालची आय थिंक त्याची शेवटची ओव्हर सोडता त्यांनी बऱ्यापैकी चांगली टाकली. येस. त्यांनी 4 ओव्हर 36 रन आणि 2 विकेट पण घेतले. आता मी मोस्टली बॉलरला ब्लेम करतो बरेचदा, शार्दूल ठाकूर आणि चहर. पण काल बुमराहने दाखवून दिलं की नुसत्या एकट्या बॉलरला ब्लेम करून चालत नाही. कॅप्टन त्याला मॅनेज करणारा हवा पाहिजे. ऍब्सोल्युटली. आय कम्प्लिटली. कॅप्टननी त्याला व्यवस्थित मॅनेज केला तर ही कॅन बी मोर इफेक्टिव्ह. काल बुमराहने प्रूव्ह केलं. येस. असं म्हणा. आणि आता तू बघ ना, काल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बॉलर खेळलेत काल. म्हणजे 7 बॉलर्सने बॉलिंग केली. पण कोणाला कधी वापरायचं, किती ओव्हर द्यायच्या. आणि बरेचदा आपण फिल्म्स मध्ये वगैरे बघतो बघ, की कधी कधी ना डिरेक्टर चांगला असेल ना, तर एखाद्या ऍव्हरेज ऍक्टर कडून पण चांगली ऍक्टिंग करून घेऊ शकतो. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं हेच आहे गुपित शार्दूल ठाकूर किंवा दीपक चहर. म्हणजे ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की ते ऍव्हरेज बॉलर आहेत, पण ना कधी कधी त्यांच्या बॉलिंगचे स्किल्स हे त्या पद्धतीने युटिलाइज करणं गरजेचं असतं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण मी म्हणेन MS धोनी. MS धोनी का ग्रेट कॅप्टन होता, किंवा म्हणजे आपण त्याला अजूनही का ग्रेट मानतो, वन ऑफ द कारण मी नाही म्हणत की कॅप्टन्सीच्या वेळेला जेव्हा MS धोनी कॅप्टन होता तेव्हा 11च्या 11 इंडियन प्लेयर्स म्हणजे इंडियन टीम मध्ये हिरे होते. नो, काही 1-2च म्हणजे 2-3 सोडले एक्सेप्शन, तर म्हणजे एक अबाव ऍव्हरेज थोडे प्लेयर होते. पण त्यांना वापरून कसं घ्यायचं, त्यांचे स्किल्स एक्झॅक्टली कुठे वापरायचे, किती वेळा त्यांना त्यांच्या पद्धतीने बॉलिंग करू द्यायची, कुठे त्यांना हवं त्याला हवं तसं, कॅप्टनला हवं तशीच बॉलिंग करून घ्यायची, याचा एक परफेक्ट बॅलन्स MS धोनीला जमला. त्यानंतर मी असं म्हणेन व्हाईट बॉलमध्ये रोहित शहावर मला ते माहितीये की कधी कधी बॉलर्सला सूट द्यायला पाहिजे की तू तुझा टाक, कारण त्याला रिदम मिळाला हे कॅप्टनला पण कळलं पाहिजे की याला त्या बॉलरला रिदम मिळालाय, त्याला त्याचं टाकू दे, त्याला कळलंय आता. किंवा कधी कधी समजा बॉलर कन्फ्युज असेल तर बाबा गाईड करणं की इथे टाक, तिथे टाक, की असा टाक, तसा टाक, लेंथ बॉल टाक, शॉर्ट बॉल टाक. तर मला असं वाटतंय की बुमराह बिंग अ वर्ल्ड्स बेस्ट बॉलर, आणि तू म्हणालास तसं राईटली की इतकं सीझन आता मुंबई बरोबर खेळलेला आहे, त्याला मुंबईचा माहोल माहितीये, त्याला MIचं पूर्ण सायकोलॉजी माहिती आहे, त्याने त्या कोच बरोबर पण इतके वर्ष काढलेले आहेत, त्याने MS अंडर इंडियन टीम मध्ये खेळलेला आहे, तो रोहित शर्माच्या अंडर खेळलेला आहे, विराटच्या, त्यामुळे त्याने ह्या सगळ्यांची कॅप्टन्सी बघितली. आणि जसं तू म्हणालास की तो खूप मॅच्युअर प्लेयर आहे, खूप मॅच्युअर पर्सन आहे. नको तिथे ह्या हु करत नाही तो, उगाच काहीतरी फालतूची, आणि म्हणजे ओव्हर अॅनिमेट पण होत नाही,
पण म्हटलं तर एम्पॅथेटिक पण आहे. म्हणजे एखादा कॅच समजा सुटला तर लगेच काहीतरी फार जास्त काहीतरी ओव्हरली एक्झॅजरेटेड काहीतरी म्हणजे एक्सप्रेशन दिलं असंही नाही, पण तेवढाच तो स्ट्रिक्ट पण आहे किंवा तेवढाच तो म्हणजे सिरियस पण आहे गेमच्या बाबतीत. एक्झॅक्टली. म्हणजे तू म्हणलास तसं इव्हन तू चहरचं पाहिलंस तर जेव्हा तो सीएसके कडे होता ही वॉज डुईंग व्हेरी वेल. म्हणजे धोनी एक्स्ट्रॅक्ट करत होता त्याच्याकडे. एक्झॅक्टली अनफॉर्च्युनेटली इंजुरीज झाल्या आणि कुडंट कंटिन्यू विथ सीएसके. राईट मुंबईमध्ये आल्यानंतर ही सॉर्ट ऑफ थोडाफार इनइफेक्टिव्ह झाला तो. राईट. हा, आणि मला वाटतं बुमराची कॅप्टन्सी थोडीफार MS धोनी सारखीच आहे. हा, म्हणजे बिकॉज त्यांच्या सगळ्यांबरोबर खेळून अडॅप्ट करून. आणि बुमरा तर नक्कीच असा प्लेअर आहे ना, म्हणजे मी असं मानतो बिकॉज तो पर्सन तसा आहे ना म्हणून तो बेस्ट बॉलर आहे असं मला वाटतं. कारण त्याची ही चांगली सवय आहे की तो जेव्हा पण खेळतो ना तो लवकर अडॅप्ट करतो आणि चांगल्या गोष्टी अडॅप्ट करण्याची त्याच्यात म्हणजे आपण म्हणतो ना की ही इज अ व्हेरी गुड स्पंज. त्याला पटकन माहिती आहे की काय चांगलं आहे ते घ्यायचंय. टोटली. म्हणजे ना तू अगदी बरोबर म्हणतोस. तो इतका म्हणजे सॉर्ट ऑफ ऍक्च्युली सगळ्याच बॉलर्स फास्ट बॉलर का स्पिनर का माइंडनी खूप स्ट्रॉंग असायला लागतो. येस. आजकालच्या गेम मध्ये एव्हरी नाव अँड देन यू विल गो फॉर अ 6 or 4. येस. सो तुम्हाला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे की तो बॉल विसरून तुम्ही पुढे गेला पाहिजे. बरोबर. आणि पुढे बॅट्समन काय करणार आहे हे अँटिसिपेट करून तुम्ही तुमचा बॉल टाकला. ऍब्सोल्युटली. किंवा बॅट्समनला आउट करण्यासाठी काहीतरी ट्रॅप सेट केलं. एक्झॅक्टली. तशी फिल्डिंग सेट केली पाहिजे किंवा तशा पद्धतीची बॉलिंग केली पाहिजे. एक्झॅक्टली. सो आय थिंक तेवढी मॅच्युरिटी, बऱ्यापैकी मॅच्युरिटी बुमरा. येस. सो आता आपण एवढं बुमराच्या कॅप्टन्सी बद्दल बोलतोच तर आपण पटकन आपली बॉलिंग MI ची बॉलिंग कडे येऊया. सो दीपक चहर ऍज आपण बोललो की 4 ओव्हर 36 रनच दिलेत 9च्या इकॉनॉमीने आणि 2 विकेट पण घेतलेत. जसप्रीत बुमराह स्वतः कॅप्टन असूनही बिचारा परत एकदा विकेटलेस आहे. पण अगेन जरी तो विकेटलेस असेल तरी सुद्धा त्याला हे माहितीये की जर मी कुठेतरी रन रेट थांबवलाय किंवा मी खेचलाय तर माझ्यानंतर कुठला बॉलर असू शकतो की जो कदाचित पुन्हा रन रेटला खेचू शकेल किंवा विकेट घेण्याची क्षमता असेल. सो कुडोज टू अगेन जसप्रीत बुमराह. शार्दुल ठाकूर सुद्धा खूप चांगला वापर त्याचा करून घेतला. म्हणजे त्यांनी 10च्या म्हणजे ऑलमोस्ट 10च्या इकॉनॉमी आहे. 4 ओव्हर 40 रन 39 रन पण 4 विकेट घेतलेत आणि ऍब्सोल्युटली ग्रेट. कॉर्बिन बॉश थोडासा महाग पडला पण अगेन 10.5च्या रन रेटने पण त्यांनीही 1 विकेट घेतली. रघु शर्मा की जो आतापर्यंत स्टार होता पण अगेन जस्ट बिकॉज कोणीतरी मागच्या 2 मॅचेसमध्ये 3 मॅचेसमध्ये काहीतरी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय म्हणून त्याला 4 ओव्हर दिल्याच पाहिजेत हे ऍब्सोल्युटली गरजेचं नाही. आणि हे फक्त बुमराला कळू शकतं की 1-2 ओव्हर देऊन त्याने बघितलं की नाही म्हणजे मे बी हे पिच नाहीये रघु शर्मासाठी. सो त्याने त्याला 2च ओव्हर देऊन लगेचच थांबवलं. विल जॅक्सने पण काल चांगली ओव्हर टाकली. राजभावाने 1च ओव्हर टाकली पण त्याच्यात परत त्याने विकेट घेतली. सो आणि आय गेस राजभावाने कोणाची इम्पॉर्टंट विकेट घेतली. आय थिंक उमर जायची नाही, कुपर कॉर्नेलीची. कुपर कॉर्नेलीची विकेट घेतली त्याने. सो ओव्हरऑल बुमराच्या नावे 1 विकेट होती. नाही म्हणजे मी येणारच होतो की तुम्ही बॉलिंग कितीही छान कराल आणि कॅप्टन्सी पण कितीही चांगली करा पण जर तुम्ही कॅच पकडत नसाल तर ऍब्सोल्युटली काही नाही कमी असतं मुंबईसाठी. आणि पहिल्या 17 ओव्हर मुंबई इंडियनने खूपच चांगलं पकडून ठेवलं होतं पंजाबच्या बॅटिंगला पण लास्ट 3 ओव्हर मध्ये म्हणजे पडलं. आणि अगेन तुम्ही कॅच सोडत असाल ना तर पुढे म्हणजे विषय पुढे जाऊच शकत नाही, तिथेच संपतो विषय. येस. आणि ना नमनदीरनी आय थिंक या 12 मॅचेस मध्ये 6 तरी कॅचेस सोडले. काही डिफिकल्ट असतील मला मान्य आहे पण आय थिंक त्यांनी 6 तरी कॅचेस. येस. आणि काल तर इव्हन ह्याने आपला बॉश कोण बॉशनी सोडला. नाही बॉश पेक्षाही आपला जो न्यू प्लेअर रघु शर्मा. नाही एकच मिनिट. जो आय गेस एक्स्ट्रा फिल्डिंग करायला आला होता. अच्छा हो का. कोण तो चष्मिश. हो येस रॉबिन मिन्स त्याने तर म्हणजे मक्खल कॅच सोडला रे म्हणजे. आणि आय गेस तो ओमर जायचा कॅच होता मला जेवढं आठवतंय तो ओमर जाय की म्हणजे कुठल्या तरी हिटरचाच कॅच होता आणि तो अगदी म्हणजे असा मक्खन हातात आला होता तो म्हणजे आय डोंट नो
बट अगेन एक्झॅक्टली. आता तसं पण मुंबई इंडियनच्या कॅचेस किंवा एकंदरीत कुठल्याही गोष्टीवर बोलणं इज टू लेट, बट त्यांना हे एक जरा म्हणजे सुधारावं लक्ष लागेल. दिलं पाहिजे. सो कमिंग बॅक टू मुंबई इंडियनची बॅटिंग, अगेन काल आपण जसं म्हणालो की रोहित शर्मा खूपच स्ट्रगल करत होता. म्हणजे त्याला 1-2 त्याचे Yeah. हिट बसले आणि 6 चांगल्या मारले त्याने, पण म्हणजे असं वाटत होतं आउट बाबा तो नको. म्हणजे तो कुठल्या तरी वेगळ्या पिचवर खेळत होता आणि रायन रिकल्टन वेगळ्याच काहीतरी पिचवर खेळत होता ऍब्सोल्युटली म्हणजे असं वाटतं. कमी बॉल खेळून 48 म्हणजे दुप्पट ऑलमोस्ट रन काढले. येस, रायन रिकल्टन 4 फोर्स आहेत, 4 सिक्सेस आहेत. सो आणि 208च्या स्ट्राईक रेटने त्याने ते केले. आणि अगेन अजमत उल्लाचा काल दिवस चांगला होता आणि तो चांगला खेळला म्हणजे नो डाऊट. Yes. नाहीतर रायन रिकल्टन तर एवढ्यात आउट पण झाला नसता. तो खूप चांगला बॉल टाकला होता चांगला ट्रिकी खेळ. ओमरझाईने, ज्याला तो कॅच उडाला आणि आउट झाला. बाकी रोहित शर्मा तर खूप काल असं म्हणजे फसलाच होता, त्याला ते समजलंच नव्हतं. नमनधीरच्या बॅटिंग विषयी माझं काही म्हणणं नाही. नमनधीर ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आता इट्स ओके. एकमेव काहीतरी बरं काम मार्को यॅन्सन कडून हे व्हायचं होतं आणि त्याने नमनधीरला आउट केलं. बाकी अदरवाईज मार्को यॅन्सनने जरी नमनधीरला आउट केलं असेल तरी पूर्ण प्रयत्न केले त्याने MI जिंकावी यासाठी. येस येस टोटल. त्याच्यामुळे तो आणि बार्टलेट दोघांनी जिंकून दिलं. त्यामुळे म्हणजे बाटलेटचं मी तरी म्हणेन की चल त्याने बॅटिंग मध्ये थोडंसं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून 200 पर्यंत तो आणला तरी स्कोर. पोचावं. पण मार्को यॅन्सन तर ऍब्सोल्युटली काही कॉन्ट्रीब्युशन करू शकला नाही, एक नमनधीरला आउट करणं सोडलं तर. Yes. आणि तिलक वर्मा वेल डन. आणि मला अगेन तेच वाटतं की माझं असं मत आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला. ज्या वेळेला तिलक वर्मा बरोबर सूर्यकुमार यादव येतो त्यावेळेला त्या दोघांना एक संसर्गजन्य रोग होतो रन्सचा. त्यांना काहीतरी होतं, ते एकमेकांशी गप्पा मारत बसतात आणि रन करायचे ते विसरून जातात. याबद्दल तुला काय म्हणायचं? ऍब्सोल्युटली. म्हणजे काल म्हणजे मला तरी वाटतं की तिलक वर्माला ना काहीतरी मोटिवेशन लागतं रन्स करण्यासाठी. त्याच्याकडे मोटिवेशन नसेल ना तर आय डोंट नो तो परफॉर्म करत नाही. मला असं वाटतं त्याच्याकडे नेहमी मोटिवेशन असतं, पण तो जेव्हा सूर्यकुमार समोर असतो ना तेव्हा त्याचं च्युइंगम आणि एकंदरीत लेझी ऍटिट्यूड बघून त्याचं मोटिवेशन जातं असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. म्हणजे सूर्यकुमार यादव असा चिल असतो ना, त्यामुळे तिलक वर्माला पण म्हणतात ठीक आहे सूर्या करेल, आणि सूर्याला असं वाटतं की तिलक तर करतोच तर तो करेल, मी आता काही एवढी घाई करते. आणि या ह्याच्यात ते दोघेही एकमेकांवर सोडून देतात आणि काहीच होत नाही. सो वेल डन तिलक वर्मा, खूपच अप्रतिम खेळला. आणि पंजाबने नाही म्हटलं तरी एक शेवटच्या 5 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की मॅच ना कुठल्याही साईडला जाऊ शकते, म्हणजे पंजाबच्या कडे पण जाऊ शकते. एक युजवेंद्र चहलची एक शेवटची ओव्हर सोडली तर बाकी युझीने खूपच चांगली बॉलिंग केली. 4 आणि 4.5चा इकॉनॉमी होता त्याचा. बट एक जर आपण काय म्हणता येईल, एक जर आपण म्हणतो ना आपण 1-to-1 कॉम्बॅक जेव्हा बघतो तेव्हा नेहमीच तिलक वर्मा हा युझीला पुरून उरलाय. जेव्हा सॉर्ट ऑफ तो जनरल रूल आहे ना, लेग स्पिनर आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन लिखल असतं आणि त्यातून मार खातो. येस, आणि त्यातून तिलक वर्मा हा नेहमीच अपर हँड राहिलाय जेव्हा युझीने बॉलिंग केली. तर मला असं वाटतं हे कुठेतरी जो मॅचअप आहे ना तो कुठेतरी श्रेयस अय्यरला म्हणजे माहिती असणारच. हे आजकाल स्टॅट सगळीकडे अवेलेबल असतात. सो कदाचित त्यांनी 1-2 ओव्हर पुढे मागे करायला पाहिजे होती का, म्हणजे युझीची ओव्हर, हा एक प्रश्न आहे. मला असं वाटत नाही, कारण ना त्या मोमेंटला आय थिंक 16 ओव्हर झाले होते. राईट. आणि बऱ्यापैकी रन हवे होते, आय थिंक 70च्या वर. राईट. हा. सो आणि मॅचअप्स मध्ये जास्त लक्ष देऊन ना आय अग्री. मला वाटतं तुम्ही ऍक्च्युअली बॉलर युजफुल असताना त्याला मागे खेचता. राईट. नाही, पण मला असं वाटतं मॅचअप्स पेक्षाही म्हणजे मी असं म्हणेन की त्यांनी जी ओव्हर अर्शदीपला दिली ना 14वी का 15वी, मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये, ती त्याने अर्शदीपला देण्याऐवजी युझीला द्यायला पाहिजे होती असं माझं. तो आधी देऊ शकला असता ऍब्सोल्युटली. कारण त्या मुवमेंटला जेव्हा 16 ओव्हर झालेल्या होत्या त्या मुवमेंटला मुंबईकडे एकच ऑप्शन होता, टू हिट द बॉल. राईट. ऍब्सोल्युटली. आणि ते मारणारच हे नक्की होतं. बरोबर. सो मे बी आधी देऊ शकला. म्हणजे असं पण आहे की युझीने पहिल्या 3 ओव्हर एवढ्या भारी टाकल्या होत्या की त्याला मारायला जाताना आउट झाले. बरोबर. म्हणजे येस, मला नंतर कोणी येस आय अग्री. आणि म्हणजे त्याचा म्हणजे थॉट प्रोसेस जी होती श्रेयसची ती काही चुकीची नव्हती.
Yeah. बट अगेन ऑफकोर्स आता ते 20 रन पडले म्हणून आपण एवढे सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन बद्दल बोलतोय. Yeah. बट ओव्हरऑल तो डिसिजन काही वाईट नव्हता आणि त्याच्यानंतरची ओमरजाईची ओव्हर वॉज ऍब्सोल्युटली बँग ऑन. म्हणजे त्याने 2च रन दिल्या, विकेट पण घेतली आणि शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 50 रन हवे होते आणि ज्याच्यात देर आर 70-80% चान्स की पंजाब जिंकली असते. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी पंजाबची जिंकण्याची. 3 ओव्हरमध्ये 50 रन सहजासहजी होत नाही. बट थँक्यू व्हेरी मच टू मार्को यॅन्सन अगेन की त्याने इतकी ॲव्हरेज बॉलिंग केली. पंजाब नीड्स टू मूव्ह ऑन फ्रॉम मार्को येस. म्हणजे जसं आम्ही स्वतः मुंबईचे असून, म्हणजे मी मुंबईचा एवढा हार्डकोर फॅन असून मी म्हणत होतो ना की सूर्यकुमारला बसवा, त्याला बाहेर बसून जेवढंच इन्कम खायचं तेवढं खाऊ. तसंच मला असं वाटतं पंजाबने मार्को यॅन्सनला बस आता, म्हणजे बस. एक्झॅक्टली. सो ही नीड्स टू वर्ड बार्टलेटनी चांगली टाकली सुरुवातीला पंजाबसाठी सीझनच्या सुरुवातीला, पण आय स्टील फील की त्यांनी फर्ग्युसनला घ्यायला पाहिजे होतं. ही इज अ मोर एक्सपिरियन्स बॉलर आणि अशा सिच्युएशन्स मध्ये न्यूझीलंडकडनं त्यांनी बऱ्याचदा परफॉर्म केलं. सो एखाद्या बॅड परफॉर्मन्स नंतर त्याला बसवायला नको. बरोबर. आणि मला असं वाटतं नक्कीच श्रेयस एवढा स्मार्ट कॅप्टन आहे की तो, मला असं वाटतंय की होपफुली तो शेवटच्या ज्या 2 मॅचेस आहेत ज्या ऍब्सोल्यूट क्रुशियल आहेत त्यांच्यासाठी, त्या क्रुशियल मॅच मध्ये तरी त्याने मार्को यॅन्सनवर आता अजून जास्त दाव लावू नयेत. कमिंग बॅक टू अवर बॅटिंग, 2 जणांचं राहिलं की रदरफोर्ड. मला नाही वाटत की रदरफोर्डवर जास्त टीका करावी. काही एवढं हे नाही, म्हणजे ठीक आहे. म्हणजे हा परफॉर्मन्स काही फार ग्रेट नव्हता, आय ऍब्सोल्युटली अग्री. पण कालचं थोडंसं पिच थोडं ट्रिकी होतं आणि काल कॉमेंटेटर्स पण हेच बोलले जे आपण बोलत होतो की जो परफॉर्मन्स चांगला करतोय त्याच्यावर तुम्ही प्रेशर वाढवलं, त्याला ते काही जमलं नाही. म्हणजे त्याला हार्डली 1 आणि 2 बॉल आणि 4 बॉल मिळायचे की ज्याच्यात त्याला 15-20 रन करायचे, जे शक्य नव्हतं. त्याच्यामुळे तो तिथे परफॉर्म करू शकला नाही. त्याला तुम्ही बाहेर बसवलं, त्याचा असलेला फॉर्म घालवलात आणि आता त्याला अचानक एवढ्या मोठ्या गॅप नंतर तुम्ही परत घेऊन येताय आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की लगेच मॅजिक होईल. बट अगेन कुडोज टू जसप्रीत बुमराह. कुठलं तरी मॅनेजमेंट किंवा बुमराह आणि एकंदरीत त्यांना हे कळलं की रदरफोर्डची जागा ती नाही आणि त्याला त्यांनी वरती घेऊन आले, विच इज कमेंडेबल. आणि हेच करणं गरजेचं होतं पहिल्या मॅच पासून. चला पहिल्याच मॅचला तुम्ही नाही केलं ठीक आहे, पण 1-2-3 मॅच जेव्हा कळतंय तुम्हाला की रदरफोर्ड खेळतोय आणि नमनदर हे दोघंच खेळत होते सुरुवातीच्या मॅचेस. अँड अगेन गुड टू हॅव विल जॅक्स. ठीक आहे, आता या सीझन मध्ये तो काही, मला ना अजूनही वाटतं की विल जॅक्स वर बॅटिंग करू शकतो. पण अगेन्स्ट मला असं वाटतं की ठीक आहे, आता रदरफोर्डच्या लगेच त्या ह्या एका परफॉर्मन्सवर जाऊ नये. नाही बरोबर आहे. नाही, मी यासाठी नाही म्हणत आहे रदरफोर्डला वरच ठेवायला पाहिजे, पण विल जॅक्स ऍक्च्युअली नाही. पण मला खरं सांगू की मला हे जे कॉम्बिनेशन आहे ना आताचं प्लेइंग कॉम्बिनेशन, म्हणजे जर रोहित शर्मा नेक्स्ट सीझन पण खेळत असेल तर मला असं वाटतं धिस कॉम्बिनेशन इज परफेक्ट. की रोहित शर्मा, रायन रिकल्टन, नमन धीर, तिलक वर्मा, रदरफोर्ड, विल जॅक्स इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन. म्हणजे ठीक आहे की विल जॅक्स इज अ गुड हिटर, रदरफोर्ड इज अ गुड हिटर, तर हे दोघं तिलक वर्मा आणि नमनदीर. आणि ऑफकोर्स म्हणजे आता आपण हे सगळं यासाठी बोलतोय की तिलक वर्मा त्या पद्धतीने परफॉर्म करतोय, नमनदीर करतोय, तर मग हे प्लेइंग कॉम्बिनेशन इज परफेक्ट. दो थोडंसं विल जॅक्सला यायला उशीर झाला, त्याच्या कॉन्ट्रीब्युशनने आता काही प्ले ऑफ मध्ये तर जागा मिळणार नाही मला, पण इट्स अ व्हेरी गुड साईन. सो नाव लेट्स टॉक अबाउट पंजाब बॉलिंग. अर्शदीप खूप चांगली बॉलिंग केली. अगेन तोही विकेट लेस होता, पण तरी ऍक्च्युअली ते 2 बॉलर सोडले तर तिघांनी खूप भारी बॉलिंग केली. अर्शदीप, उमरजाई आणि चहल तिघांनीही सॉलिड मुंबईला क्रॅम्प करून. येस तिघांनी खूपच चांगली बॉलिंग केली. येस. सो अगेन यन्सन आणि बार्टलेट नॉट डुईंग वेल फॉर देम. राईट, त्यांच्यासाठी ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. तुम्ही स्टॉयनसला परत घेऊन या, तुम्ही फर्ग्युसनला परत घेऊन या. ऍब्सोल्युटली यू हॅव ऑप्शन्स. सो ते करू शकतात. आणि मी तरी म्हणेन की मार्को यन्सन आणि बार्टलेटचं पहिल्या 3 ओव्हर पण एक वेळ आपण सोडून देऊया, पण ज्या शेवटची म्हणजे मार्को यन्सनची लास्ट ओव्हर आणि बार्टलेटची लास्ट ओव्हर वॉज ऍब्सोल्युटली क्रुशल. आणि मला असं वाटतं तिथे थोडंसं श्रेयस अय्यर घडलं. म्हणजे मी असं नाहीच म्हणत आहे की त्यांनी चहलला द्यायला नको तिथे, पण मला असं वाटतंय की त्यांनी शेवटच्या 5 ओव्हर मधल्या ऍटलीस्ट शेवटच्या 3 ओव्हरमध्ये अर्शदीपच्या 2 ओव्हर ठेवायला पाहिजे होत्या. आणि थोडंसं एमआयचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला ना, तर एमआय कधीच 18व्या आणि 19व्या ओव्हरला मॅच संपवत नाही, फार क्वचित असं होतं. जनरली एमआय ना
कितीही स्कोर असेल ना, कमी असेल जास्त असेल, तरी MI अशी टीम आहे ना की ती 20व्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊनच जाते. सो मला असं वाटतं मग 18वी आणि 20वी ही 2 ओव्हर त्याने अर्शदीपला ठेवायला पाहिजे होत्या. बट त्याला त्याच्याकडे अदरवाईज पण काय ऑप्शन होते, म्हणजे इव्हन त्यांनी समज ठेवल्या जरी असते तरी बार्टलेट आणि यान्सन हे ऑप्शन त्याला वापरायला लागणार होते, पण ते कदाचित आधी वापरून घेतले असते तर माहित नाही. म्हणजे आपण मी असं मे बी गॅरंटीने नाही म्हणू शकत की काही चित्र वेगळं असतं किंवा काही वेगळा रिझल्ट असता का, पण मे बी, म्हणजे मला असं वाटतं मे बी त्यांनी थोडंसं राखून ठेवायला पाहिजे होतं अर्शदीपला. बट माहित नाही, म्हणजे आता ते अजून एक प्रॉब्लेम हा आहे की दे डोंट हॅव 6 बॉलिंग ऑप्शन. ऍक्च्युली दे हॅव, म्हणजे हा आहे, पण आता आगे त्यांना का देत नाहीये तो माहित. म्हणजे शशांक सिंगने जेवढा वेळ टाकली तेवढा वेळ चांगली टाकली नाही बऱ्यापैकी, एखाद दुसरी विकेट पण काढली. कुपर कॉर्नली सुद्धा स्वतः बॉलिंग टाकतो, त्यालाही बॉलिंग. हा म्हणजे मला ते अगेन कळलं नाही. म्हणजे मला असं वाटतं श्रेयस अय्यरचं ना असं असावं की त्याचं बॅटिंग जेव्हा अफेक्ट करते तेव्हा त्याची कॅप्टन्सी पण अफेक्ट होते का माहित नाही. म्हणजे हे स्टेटमेंट खूप बोल्ड आहे, पण नॉट अ गुड साईन. नॉट अ गुड साईन. की आता बुमराचाच एक्झाम्पल घे ना, त्याने सुद्धा कुठे त्याने विल जॅक्स कडून 4 ओव्हर टाकून घेतल्या, किंवा त्याने तरी कुठे बावाकडून पण 1च ओव्हर टाकून घेतली. पण म्हणजे त्याने सगळे ऑप्शन टाकून बघितले, बिकॉज यू नेव्हर नो ना की कधी कुठल्या एखाद्या मॅच मध्ये कुठला तरी तुमचा 6th आणि 7th बॉलर कधी कधी चांगली बॉलिंग टाकून जातो. एक्झॅक्टली. सो तुम्ही त्याला एखादी ओव्हर तर देऊच शकता बॉलरला तुमच्या, स्पेशली वेन तुमचं यान्सन आणि बार्टलेट मारच खातो. एक्झॅक्टली देऊ शकला. सो थोडस मला एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं. आता मॅच हे पाहिला स्कोर आणि हे पाहिलं सगळं राईट, पण आता मॅच ही धर्मशालाला आहे. राईट. इथे 2 मॅचेस आय गेस खेळली पंजाब ऑलरेडी, आणि अजून 1 मॅच खेळणार आहे. राईट. RCB बरोबर इथेच आहे ना. हो एक्झॅक्टली, RCB बरोबर इकडेच आहे मॅच. माझा पॉइंट हा आहे की पंजाब धर्मशालाला खेळतीये. राजस्थान रॉयल सीझनच्या सुरुवातीला गुवाहाटीला खेळली. राईट. RCB त्याच्या सीझनच्या शेवटच्या मॅचेस होम ग्राउंड म्हणून रायपूरला खेळली. राईट. तर हे का, म्हणजे आणि बाकीच्या टीम्स का सॉरी परत विचार काय म्हणाल. म्हणजे हे का असं, म्हणजे तुम्ही तुमच्या त्या टीम्सना त्यांच्या होम ग्राउंड पासून लांब करताय. बेसिकली जेव्हा तुम्ही डिवाइड करता त्यांचा सीझन, काही होम मॅचेस इकडे काही होम मॅचेस तिकडे, तुम्ही बेसिकली होम होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज काढूनच टाकता की मला मला माहित नाही. म्हणजे ऑफकोर्स याचा आन्सर मला तर नाही माहिती, पण नाही हे का करतात हे मला माहिती आहे. बिकॉज एक्सपोजर बाकीच्या स्टेडियम्सना, बाकीच्या पब्लिकला IPLचं एक्सपोजर मिळावं म्हणून. पण मग तुम्ही सगळ्याच टीम्सना तसं करा किंवा कोणालाच करू नका. कारण तुम्ही आता तर या 3 टीम्स आहेत, त्या 3 टीम्सना तुम्ही सॉर्ट ऑफ डिसएडव्हान्टेज देताय. कारण होम ग्राउंडवर अॅक्लमेटाइज होणं, त्या कंडिशन्सना सूट होणं, आणि पंजाबसाठी तर मोहालीला आहे आणि हाय अल्टिट्यूडला तुम्ही जाता, म्हणजे क्लायमेट पण चेंज झालाय तुमचा. सो दॅट इज अनजस्टिस आणि दे शुड प्रोटेस्ट अबाउट इट असं मला वाटतं. मला आय थिंक अदरवाईज. म्हणजे म्हणजे अग्री टू डिसअग्री अगेन. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी हे नाही म्हणणार की त्यांना डिसएडव्हान्टेज नाहीये. म्हणजे मी असं म्हणेन की बाकीच्यांच्याही बाबतीत सेम करायला पाहिजे. म्हणजे सगळीकडे सगळ्यांच्या मॅचेस घ्या, नका करू तसं. म्हणजे एक्झॅक्टली मला पण म्हणजे मी उलट म्हणेन की होम ग्राउंड ऍडव्हान्टेज द्यायची गरज नाहीये. तुम्हाला तुमचा जर हा असेल ना मत की म्हणजे इंडियातल्या मॅक्झिमम सिटीजमध्ये मॅचेस व्हायला पाहिजे, सो दॅट सगळीकडचं पब्लिक येईल, क्रिकेट प्रमोट होईल. म्हणजे तुम्ही बेसिकली जर एक मोठा अँगल आणि जरा लार्ज पर्स्पेक्टिव्ह ठेवताय तर इट्स अ गुड थिंग. फक्त एवढंच की ते सगळ्या टीमच्या बाबतीत करा. मी उलट म्हणेन, मी असं म्हणेन की होम ग्राउंड हा इम्पॉर्टंट नाहीये. बिकॉज मला असं वाटतं होम ग्राउंड इज अन एक्सक्यूज, जसं टॉस इज अन एक्सक्यूज. आता जसं कालचं मॅच, आता काही जण म्हणतील की टॉस हरलं, त्याचा काही संबंध नाही. तुम्ही बॅड परफॉर्म करत असाल, तुम्ही कॅचेस सोडत असाल, तर हे काही एक्सक्यूज असू शकत नाही तुमच्या. आता कालचंच एक्झाम्पल घे. काल भले मॅच म्हणजे तिथे तू म्हणतोयस तसं की हाय अल्टिट्यूडला होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्यामुळे मार्को यान्सनचा बॅड परफॉर्मन्स तुम्ही झाकू शकत नाही. किंवा त्यामुळे तुम्ही समजा कॅचेस ड्रॉप करत असाल तर ते तुम्ही त्याला पांघरून घालू शकत नाही. म्हणजे असं होतं का की काल बिकॉज हाय अल्टिट्यूडला मॅच होती म्हणून पंजाब हरलं, किंवा बिकॉज टॉस ते हरले म्हणून ते हरलं? नाही, त्यांचे कॅप्टन्सीचे डिसिजन काही बाबतीत, मी असं नाही म्हणणार 20च्या 20 ओव्हर,
पण काही कॅप्टन्सीचे डिसिजन, काही प्लेयर्स ग्राउंड ऑर दोज चेंजेस. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जर तुमचा फॉर्मॅट आहे होम आणि अवे, हा तर तुम्ही काही टीम्सना तो ऍडव्हान्टेज काढून घेऊ शकत नाही. हा ठीक आहे, काही पण मी team- दुसरं असंही म्हणजे मानतो, म्हणजे मी ह्या मताचा आहे पर्टिक्युलरली, की मला नाही वाटत की T20 सारख्या गेममध्ये आणि खास करून आजकालच्या T20 सारख्या गेममध्ये आणि IPL सारख्या हाय परफॉर्मिंग हाय प्रेशर सीझन मध्ये किंवा सिरीज मध्ये देर इज नो सच थिंग एज होम ऍडव्हान्टेज ऑर डिसएडव्हान्टेज. रादर देर इज नो होम नो अवे. आता मुंबईचंच एक्झाम्पल घे, वानखेडेवरच मॅक्झिमम हरलेत या सीझन मध्ये मुंबई. बॅड परफॉर्मन्स. हा एक्झॅक्टली. पण ऍडव्हान्टेज नाही असं मी म्हणत नाही ना, बिकॉज तू आता मी ग्राउंडवर गेलो होतो ना बघायला, यू शुड सी द क्राऊड. म्हणजे नुसतं आता हरत आली होती मुंबई तरी सुद्धा विकेट गेल्यानंतर जे क्राऊड सपोर्ट करतं ना टीमला, आय एम शुअर तो सपोर्ट गरजेचा आहे. कारण जर मला सांग, आता आय थिंक PSL ला सुरुवातीला बिहाइंड द कॅमेरा मॅच चालू होती, मॅचेस चालू होत्या. सो जेव्हा क्राऊड नसतं ना स्टेडियम मध्ये, तेव्हा खूप फरक पडतो. आणि तुम्हाला जर क्राऊडचा सपोर्ट नसेल ना, तो म्हणजे आता कोहलीलाच बघतो, तो क्राऊडच्या एनर्जीवर किती बाउन्स करतो. आय अग्री. म्हणजे मी ते डिसअग्री नाही करणार, पण मी हे सुद्धा मान्य करतो की खास करून IPL मध्ये ना असं क्वचितच होतं. म्हणजे आता काही ज्या टीम्स आहेत ना, म्हणजे चेन्नई सारखी टीम म्हण किंवा MI सारखी टीम म्हण, की तुम्ही आसामला मॅच घ्या तरी सुद्धा MI चे फॅन मिळतील, किंवा तुम्ही कुठे म्हणजे बिकॉज ह्या स्टार टीम आहेत, म्हणजे या सेलिब्रिटी टीम आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे फॅन फॉलोईंग तुम्हाला सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया मिळतील. पण अगेन म्हणजे मी तरी सुद्धा असं नाही मानत की देर इज नो सच थिंग एज होम ऑर म्हणजे अवे ऍडव्हान्टेज ऑर डिसएडव्हान्टेज. आता एवढ्या लेवलला गेलाय ना गेम, म्हणजे तू म्हणतोयस तो क्राऊड सपोर्ट आहे, पण तो किती पर्सेंटेजने म्हणजे सपोर्ट करतो त्या टीमला? मे बी 1%, 2%, 5%, नॉट मोर दॅन दॅट, असं मला वाटतं. मे बी म्हणजे माझं पॉइंट ऑफ व्ह्यू कदाचित म्हणजे सगळ्यांना पटेल असातला भाग नाही, पण मुंबईचं मी म्हणूनच मुंबईचं एक्झाम्पल घेतलं. आणि तू जे म्हणालास ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे ना. तू काय म्हणालास की होम ऍडव्हान्टेज होतं, पण मुंबईचा बॅड परफॉर्मन्स. एक्झॅक्टली माय पॉईंट. इट इज बिकॉज ऑफ युअर बॅड परफॉर्मन्स ऑर गुड परफॉर्मन्स तुम्ही जिंकता किंवा हरता, नॉट बिकॉज तुम्ही कुठल्या ग्राउंडवर. नाही, मी कुठल्याही मॅचेसच्या रिझल्टला ब्लेम करत नाहीये, बट सगळ्या टीम्सना सिमिलर कंडिशन्स मिळायला पाहिजे. राईट असं मला वाटतं. थोडंसं हे एक डिसएडव्हान्टेज असू शकतं, मी असं म्हणेन की बिकॉज तुम्ही खूप ट्रॅव्हल करून घेता एखाद्या टीम कडून, ते एक असू शकतं. ते मी कम्प्लिटली अग्री की ते फटीग येतो किंवा सारखं तुम्ही ट्रॅव्हल करायला लावताय. ऍटलीस्ट एखाद्या टीमला काही मॅचेस सलग जर त्यांच्या होम ग्राउंडवर मिळाल्या तर तो एक ऍडव्हान्टेज असू शकतो, विच आय कम्प्लिटली. बरोबर. आणि तुम्हाला जर क्रिकेट पोहोचवायचंय सगळीकडे, मग या बायलॅटरल सिरीज होत असतात त्या घ्या तिकडे. त्या मॅचेस बँगलोर, मुंबई अशा ठिकाणी ठेवू नका ना. बाकीचे ते स्टेडियम तिकडे ठेवा. राईट. किंवा तू म्हणालास तसं की सगळ्याच टीमला मग तुम्ही सगळीकडे फिरवा. पण दॅट इज इम्प्रॅक्टिकल. म्हणजे लॉजिस्टिकल प्रॉब्लेम पण होतात. लॉजिस्टिकल प्रॉब्लेम, आणि ऑलरेडी एवढी मोठी टुर्नामेंट आहे, प्लेयर्स शेवटी दे रन आउट ऑफ एनर्जी. मी अजून ट्रॅव्हल करून घेतलं त्यांच्याकडनं तर येस. आणि ते ऑपरेशनली पण खूप खर्चिक आहे की तेवढ्या स्टेडियमवर सगळं ते कॅमेरा सेटअप, तिथे लाईट, सगळ्याच गोष्टी बघणं, त्याचं तिकिटिंग, आणि म्हणजे इट्स नॉट अ खाऊ नाहीये एखादी सिरीज भरवणं. पण एनिवे हेच म्हणणं आहे माझं की यू कॅन डू अदरवाईज. तुम्ही IPL मध्ये या गोष्टी करायची गरज नाही. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे जाता जाता, की ज्या पंजाबला दिल्लीला थांबवता आलं नाही, ज्या पंजाबला शार्दुल ठाकूरला खेळता आलं नाही, ती पंजाब तुला वाटतं की RCBच्या बॉलर्स समोर म्हणजे त्यांचा टिकतील? ते टिकटिकला का मला माहित नाही. हेझलवूड म्हण, भुवनेश्वर कुमार म्हण, पण आता त्यांचं असं झालं की दे हॅव नथिंग टू लूज. दे हॅव टू विन, मस्ट विन सिच्युएशन. एक जरी मॅच हरले तरी दे आर ऑलमोस्ट आउट ऑफ क्वालिफिकेशन. आणि मला वाटत नाही की RCB 1% पण चान्स देईल त्यांना, बिकॉज इट्स नॉट बिकॉज RCB वॉन्ट्स टॉप टू. येस. RCBला या वेळेला परत कप घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पहिल्या 2 मधली पोझिशन घालवायची नाही. त्याच्यामुळे, आणि ऑफकोर्स कुठल्याही टीमला एका विनिंग स्ट्रीक मध्ये जायला कधीही आवडतं, कारण दॅट हेल्प्स. सो मला वाटत नाही की RCB त्यांना थोडी पण गॅप देईल.
ऍब्सोल्युटली आरसीबी गॅप देणार नाही आणि पंजाब विल हॅव नथिंग टू लूज. सो त्यांना त्यांचा बेस्ट गेम खेळायलाच लागेल. सो म्हणून तो जो ती जे काय मॅच होणार ना, इट्स गोना बी व्हेरी एक्साइटिंग. येस येस येस, खूपच जबरदस्त मॅच आहे. येस, बोथ टीम्स विल गो लाईक त्यांना असं 100% द्यायलाच लागेल, त्यांचं ऑप्शनच. येस येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि मला अजून एक ऍक्च्युली एका मुद्द्यावर बोलायचंय की आता ज्या आपण असं नाही, एकंदरीत सगळेच जण ज्या चेन्नईला नावं ठेवत होते मागच्या सीझनमध्ये सगळे नवीन होते. आणि हे आपण या वेळेला पण मुंबईच्या वेळेला बोललो होतो की नवीन प्लेयर्सला चान्स द्या, ते दाखवतील करून, त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा. आणि आज बघा, मागच्या सीझनमध्ये जे नवीन प्लेयर्स सगळे फेल गेले होते ते त्याच्यातून शिकले. हॅट्स ऑफ टू MS धोनी. मला माहित नाही की तो खरंच इंजर्ड आहे किंवा नाहीये, बट हा खूपच जबरदस्त डिसिजन होता की त्याने त्याच्यातून पाय बाहेर काढला. त्याने पुन्हा सगळ्या नवीन प्लेयर्सना चान्स दिला. त्यांची स्टार्ट तेवढी चांगली झाली नाही, पण बघता 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 ते आज नाही म्हटलं तरी आता पंजाबच्या खालोखाल आहेत. आणि त्यांना फक्त पंजाबच्या 12 मॅचेस झाल्यात, CSKच्या 11 झाल्यात. त्यांना फक्त एक मॅच जिंकायची आणि तेही पंजाबच्या वरती जातात. आणि त्यांची मॅच पुढची LSG बरोबर आहे. सो देर आर हाय चान्सेस की ते म्हणजे, आणि आता फॉर्म मध्ये आले त्यांचे प्लेयर, त्यांचं म्हणजे चांगला एक मोमेंटम मिळालंय त्यांना आणि चाललेत ते वरती पुढे. येस, मोस्ट प्रोबेबली आता जर पंजाबकडे सिच्युएशन बघता, CSK हॅज अ चान्स टू क्वालिफाय. म्हणजे RCB, गुजरात टायटन्स, हैदराबाद आणि CSK. येस, आणि CSK कुठेच नव्हतं. म्हणजे पहिला हाफ तर मला असं वाटतं ते बॉटम होते एकदम. आणि मुंबईने खूप मोठे उपकार केलेत त्यांच्यावर. येस, पंजाबला हरवून. सो दे हॅव अ ग्रेट चान्स. ते काय मुंबईचेच प्लेयर्स आहेत ना CSK मध्ये. येस. सो आता मुंबईची मॅच आय थिंक बऱ्याच दिवसांनी आहे. येस, मुंबईच्या मॅच पेक्षाही आता ऍक्च्युली RCB, पंजाब आणि CSK आणि या सगळ्या मॅचेसवर आता लक्ष आहे. बिकॉज आता पहिल्या 4 कडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यात पण पहिल्या 2 मध्ये मला नाही वाटत RCB आता त्यांना काही घालवायचं आहे. त्यामुळे 17 तारखेला जी मॅच होणार आहे, कितीही डू ऑर डाय मॅच असेल तरी मला असं वाटतंय की तरी सुद्धा RCBचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. बिकॉज पंजाबचे फक्तच प्लेइंग 11चे प्रॉब्लेम नाही, तर पंजाबचे फिल्डिंगचे प्रॉब्लेम पण. तर हा, तर ते जरा थोडंसं आता बघायला लागणार आहे पंजाबला. हा, सो असं आहे. सो गाईज, आता तुम्ही पण सांगा कमेंट्स मध्ये की तुम्हाला काय वाटतंय की मी एवढा छाती ठोकपणे सांगितलं होतं की RR येऊ शकतं, पण आता गेम सगळा पालटलाय आणि सगळ्या गोष्टी वर खाली झाल्यात. आणि चेन्नई जे वाटलंच नव्हतं की वरती येईल, त्यांनाही आता कुठेतरी विंडो दिसायला लागली यायची. एक सांगू का चेन्नई बद्दल? चेन्नईची मॅच उद्या, आय थिंक उद्या का आज लखनौशी आहे. हा, लखनौ बरोबर. येस, पण त्यांच्या पुढच्या 2 मॅचेस हैदराबाद आणि गुजरातची. सो इट्स गोना बी टफ फॉर देम. येस, त्या दोन्ही टीम्स खूप चांगल्या खेळतात. येस येस येस. पण हा तरी मॅच जिंकायला लागेल त्यातली, प्लस लखनौ वर्सेस. हा, पण आता कसं आहे की आता ज्या शेवटच्या मॅचेस आहेत ना, त्याच्यात हीच मजा येते की जे टेबलच्या खाली असतात ना, ते जेव्हा वरच्यांना हरवतात ना, तेव्हा सगळं गणित चुकतं. आणि जे एक्झॅक्टली काल झालं पंजाबच्या बाबतीत की खालच्या टीम जेव्हा वरच्यांना हरवायला लागतात ना नंतर तेव्हा वरच्यांची सगळी गणितं बिघडतात. बिकॉज खालच्या टीम्स हॅव नथिंग टू डू. हा, एक्झॅक्टली. सो आणि वरच्यांना प्रेशर असतं. एक्झॅक्टली, दॅट्स द ब्युटी ऑफ IPL. येस, तर आता ही सगळी अशी गंमत मजा येणार आहे की आता पहिले 4ची सगळी रेस चालू आहे, त्या 4 मध्ये पण पहिल्या 2ची वेगळी एक रेस चालू आहे. सो मजा येणार आहे आता पुढच्या सगळ्या मॅचेस बघायला. आणि मला असं वाटतं चैतन्य, आपण जरा जेव्हा म्हणजे प्ले ऑफच्या 4 जेव्हा ठरतील तेव्हा हरकत नाही आपण सगळ्या मॅचेस कव्हर करायला, ज्या शेवटच्या म्हणजे प्ले ऑफ पासून ते सेमीफायनल, फायनल. तर आम्ही म्हणजे जरी MIच्या बाकीच्या मॅचेस कव्हर करत असू तरी सुद्धा, जरी MI बाहेर गेली तरी आम्ही प्ले ऑफच्या सेमीफायनल आणि फायनल कव्हर करू तुमच्यासाठी. आणि खाली आता स्क्रीनवर तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकचं हँडल दिसतच आहे, तर तुम्ही त्याही तिथेही जाऊ शकता. फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर पण जाऊ शकता. आमचे शॉर्ट्स आणि रील्स बघू शकता, युट्यूबवर शॉर्ट्स बघू शकता. फुल व्हिडिओ तर तुमच्यासाठी अवेलेबल आहेच, आम्ही लवकरात लवकर घेऊन येतोच. सो तुम्हाला कसं वाटतंय, ही जर्नी कशी वाटते ती सांगा. आणि मी बघतोय की भरपूर जण आपले व्हिडिओज बघतायत, शॉर्ट्स बघतायत, रील्सला चांगला प्रतिसाद देत आहेत, पण तेवढं सबस्क्रिप्शन करत नाही. तर काय म्हणजे तुम्हाला त्रास होतो. हा, तर थोडेसे कष्ट घ्या.
एक ती जी गोळी असते बघा, की ते थोडंसं काही लोकांना जरा गिळायला प्रॉब्लेम होतो, तर ती पटकन असं पाणी पिऊन ती गिळून टाका. तर बटन दाबा, सबस्क्राईब करा, आम्हालाही जरा उत्साह येईल हे सगळं तुमच्यापर्यंत आणण्याचा. आणि आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही जेवढं शॉर्ट कॉन्टेंट घेऊन येईल, जेवढं क्रिस्प घेऊन येता येईल तेवढं घेऊन येतोय. सो बघत राहा तुम्ही, फुलटॉस मराठी बघा, आम्हाला कळवा कसं वाटतंय, कमेंट्स करा, सगळ्यांना पोचवा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि असंच बघत राहा फुलटॉस मराठी.